हॅलो नमस्कार, कशा आहेत सगळे ओके असेल असायलाच पाहिजे. मी तुमची स्नेहल माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं स्वागत करत आहे. तर आज तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, कारण मी पोस्टसुद्धा टाकलेली आहे की आज अमूल्याचा बड्डे आहे आणि बड्डे मी कशाप्रकारे सेलिब्रेट करणार हे पण तुम्हाला सांगणारच आहे. पण त्याच अगोदर सकाळी झालं की मी सकाळी लवकरच उठली होती, कारण अमूल्याचा बड्डे होता आणि त्या कारणाने तिला स्कूलमध्ये थोडंसे राहतं ना चॉकलेट्स वगैरे द्यायचे होते. तर तेच सुद्धा तिला सगळी तयारी करून द्यायची होती. आणि हे सगळं चालू असताना ना अमूल्याचा मात्र सकाळी उठायचा थोडासा राडा चालू होता का मला उठायचं नाही. पण नंतर तिला कळालं, मी सांगितलं की तुझा बड्डे आहे आज, स्कूलमध्ये तुला चॉकलेटसुद्धा द्यायचं आहे तुझ्या फ्रेंडला. तर ती त्यानंतर उठली आणि फ्रेश झाली मस्त हसून आणि इथे स्कूलमध्ये गेली. आणि स्कूलमध्ये आल्यानंतर मला ती सगळ्या गोष्टी सांगू लागली होती की आई असं असं झालं तसं झालं, स्कूलमध्ये सगळ्यांना मी चॉकलेट दिले, माझ्या फ्रेंडला दिले. आणि तिची जी दुसरी फ्रेंड आहे ती दुसऱ्या क्लासमध्ये राहते, तिथे जाऊनसुद्धा तिने तिच्या मॅडमला आणि तिला म्हणजे तिच्या फ्रेंडला दोघींना चॉकलेट दिले होते. आणि त्यानंतर ना आता मुलं स्कूलमधून आली, तिला फ्रेश केलं छानपैकी आणि जेवण करायला दिलं आणि झोपून दिलं, कारण ती खूप छोटी आहे. आता ती छोटं बाळ म्हटल्यानंतर झोपणारच आहे. पण माझं बाळसुद्धा खूप मोठं झालेलं आहे. बघता बघता जे कसे दिवस गेले ना कळालेच नाही. आता का मुलं माझी 4 वर्षाची कंप्लीट झालेली आहे आणि आता चौथा बड्डे आहे. तर आज मी बड्डेला भरपूर तर काही नाही, पण नॉर्मली जे असतं ना आपलं डिशेस जे पदार्थ राहतं ते. आता आम्ही ठरवलं होतं की थोडं दुसरं काही करायचं, पण बाकीच्यांचा आणखीन तिघाचा निर्णय झाला की नाही अशा प्रकारे आपण थोडंसं चिवडा मूठ आणि दुसरं काही आणखीन 2-3 प्रकारचे आहेत ते सुद्धा ठेवलेलं आहे. त्याच्याबरोबर समोसे राहते आणखीन आहेत, तुम्हाला दिसणारच आहे मी काय नाश्त्याला करणार आहे ते. आणि मूठसुद्धा मला इथे करायचे आहे घरी. आई यायच्याच आहे आणखी. आई आली की म्हणजे असं काही नाही की ते आल्यावरच मी करणार म्हणून मी आतासुद्धा करून घेते, पण तयारीला लागते मी हळूहळू. कारण मूठसुद्धा करायला म्हटलं ना इतकी सारी लोकांसाठी तर भरपूर टाईम लागते. आता किती लोकांचे तरी प्रोग्राम असेल तरी 50-60 लोक तरी येणारच आहे, जाणार येणारे, आणि कमी जास्तसुद्धा होऊ शकते त्याच्यामध्ये. पण आता अमूल्याचा बड्डे मला कशा प्रकारे सेलिब्रेट करणार आहे मी ते तुम्हाला आता दाखवणारच आहे आज, आणि तुम्ही बघूनसुद्धा घेऊ शकता. आता अमूल्याला असं चालू होतं की मला 2-3 दिवसापासून माझा बड्डे कधी आहे, माझा बड्डे कधी आहे. कारण त्या अगोदर मी तुम्हाला एक व्हिडिओ टाकलेलाच आहे की तिच्या फ्रेंडचासुद्धा बड्डे होता, तेव्हापासून तिचं ते नांदा चालू होता ना की माझा बड्डे कधी येणार आहे. तर त्यामुळे आता तिचा बड्डेसुद्धा आज आलेला आहे आणि ती खूप खुश आहे. आणि तिने आप्पाला तिच्या सकाळीच सांगून ठेवलेलं होतं की माझा आज बड्डे आहे, मला आज बिलकुल रागवायचं नाही कोणीच. आणि मलासुद्धा सांगून ठेवलेलं आहे, कारण आता मुलं बदमाशपणा करणारच आहे आणि त्याचबरोबर ते बदमाशपणा करून आपण त्यांना थोडं रागवतो. तर तिला आज तशा प्रकारे काहीच करायचं नाही आहे असं तिनं सकाळीच उठल्याबरोबर मला पहिल्यांदाच सांगून ठेवलेलं आहे. तर आपण आता बघूया की मी नाश्त्याला आता मूठ बनवणार आहे आणि दुसरी तयारी कोणती करणार आहे ते पण सांगणार, कारण डेकोरेशनसुद्धा मला करायचं आहे. आता डेकोरेशन मी कशा प्रकारे करणार आहे ते पण तुम्हाला मी इतकं दाखवणारच आहे. तर इथे मी पहिल्यांदा मूठ बनवायला घेतलेली होती, कारण सगळी तयारी ऑलरेडीच झाली होती, कारण कांदा लसूण सगळे निसून झालं होतं आणि फोडणी द्यायला लागली होती. मी म्हटलं थोडा डेकोरेशनला टाईम होता, कारण मी एकटीच होती डेकोरेशन करणारी आणि अमूल्याचे बाबा म्हणाले होते की मी येणार आहेत म्हणून. तर मग ते कामी लागले तर ते काही आलेत नाही. तर मला म्हटलं चला इथे पहिल्यांदा मी मूठ करून घेते, म्हणजे थोडंसं डेकोरेशन आपलं नंतरसुद्धा होऊन जाईल. बड्डेचं डेकोरेशन पण मला सिम्पलच बनवायचं होतं, त्यामुळं मला काही एवढं टेन्शन नव्हतं. आई होत्याच थोड्याफार मदत करायला, कारण थोडं पकडायलासुद्धा पाहिजे होतं, कारण आता हॅपी बड्डेचं जे राहतं ना त्याचं स्पेलिंगसुद्धा खूप मोठं राहतं. आणि इतके लंबी माझं असं डेकोरेशन नव्हतं, छोटं केलेलं होतं. आणि बलून्स मला लावायचे होते, ते पण छोटेच होते, थोडेफार जास्त नव्हते. तर मी इथे छान असे बलून्स बनवायला घेतले होते. तर तेवढ्यातच स्वर्णीचा रडण्याचा आवाज आला. आमचं इथं की डेकोरेशनचं काम चालू होतं, तर आम्हाला असं वाटलं की स्वर्णिकला लागलं असेल का काय, पण स्वर्णिकला मात्र किडा चावलेला होता. पण तो किडा बघण्यासाठी मी तिथे गेली होती. तर तो जो बाशामध्ये राहतो मातीचं घर करून तो किडा होता आणि ह्या किड्याला हटवायला गेली बघा. आणि तो येऊन जो तिथे यायचा होता, कारण हा बासा लावलेला होता झाडांसाठी, कारण ते झाडाचं पक्क रावलं म्हणून, कारण ते झुकता कामा नये त्याच्यामुळं. विंचवासारखी आग असते घ्यायची किती वेळ लागत नाही. स्वर्णिकला जो किडा चावलेला होता ना तो भिंगोटा होता, खूप त्रास झालेला होता त्याचा, पण त्यानंतर तो छान असा खेळायला लागला. तुम्ही चोकोस खा आणि फ्रेश व्हायचं, हातपाय धुवायचे, ओके. चोकोस खाणं झाले की. आणि अमू राईट हँड कधी धुतले.
त्यानंतर ना इथे मी सुद्धा रेडी झाली होती, अमूल्यासुद्धा रेडी झाली होती आणि माझे आईबाबासुद्धा गावावरून आले होते. मी कशी दिसत आहे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि बड्डेला थोड्या वेळाने सुरुवातच होणार होती. तुझ्या एवढी होती ना तेव्हा अशीच फिरत होती मी, अशी गोल गोल फिरायची, खाली बसायची मंदिरात. बाबानं आप्पानं मला ना अमू छान असा कमळाचा फ्रॉक दिला होता. हा ना, त्या कमळाच्या फ्रॉक बरोबर मस्त मी फिरत होती अशी गोल आणि मस्त बसून राहायची. तर इथे ना लगेच असे बड्डेला सुरुवातसुद्धा केलेली होती, कारण टाईमसुद्धा भरपूर झालेला होता. कारण जास्त वेळ घ्यायला नको म्हणून इथे पटकन बड्डेला सुरुवात केली. आणि मी इथे औक्षवण करत होती अमूल्याला टिक्का लावून. आता इथे फक्त अमूल्याचाच बड्डे नाही, मी तुम्हाला नेहमी सांगते जेव्हाही बड्डे असला ना कोणाचा, ह्या दोघांचा तर राहतोच त्यांच्याबरोबर, पण आज अमूल्याबरोबर सोर्निकचा सुद्धा बड्डे असल्यासारखाच होता. तर म्हणून त्यालासुद्धा औक्षवण आणि टिक्का लावणं हे सुद्धा खूप गरजेचं होतं. तर अरे मी तो टिक्का लावत आहे. अगं सोपापडी आहे ना, स्वीट बर्थडे आहे ना, थोडी खा लागते का बरं ना. त्यानंतर अमूल्याच्या आजीने सुद्धा औक्षवण केलेलं होतं. आता प्रत्येकाने औक्षवण केलेलं आहे, म्हणजे माझ्या आईने सुद्धा केलेलं आहे. त्याचबरोबर आता ह्या ज्या आहेत ना, ह्या तिन्ही अमूल्याच्या आजीच आहेत आणि हे सुद्धा माझी आई आहेत. आणि त्यानंतर ना अमूल्याच्या बाबांनी सुद्धा औक्षवण केलं, कारण त्यांना सुद्धा करायला सांगितलं होतं. मी तर ते बघा कशी बघत आहे बाबाकडे, इतकी छान अशी वरतं डोळे करून. पण छान असं एकदम आनंदाचं वातावरण होतं त्यावेळेस, जेव्हा बड्डेचं असं छान असं सेलिब्रेशन चालू होतं. आणि ही तर खूपच मटकी आहे माझी अमूल्या. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे. बघता बघता दिवस कसे जाईल ना सांगता येत नाही, पण या दिवसाची आठवण ना नेहमी अशी लक्षात राहते. तर अमूल्या ना 4 वर्षाची माझी झालेली आहे आणि इतकं छोटूसं होतं माझं बाळ. त्यावेळेसपासून ती माझ्या कंटिन्यू जवळ असते आणि मला ना बिलकुल सोडत नाही. म्हणजे प्रत्येकाच्या आईचं जवळचं बाळ असतं ते कधी सोडत नाही आपल्या आईला. तशाच प्रकारे माझी अमू आहे. केक कट झालेला होता, त्यानंतर इकडे फराळं द्यायचं वाटपची वेळ आलेली होती, कारण मुलंसुद्धा अमूल्यासाठी जे जे काही गिफ्ट्स आणले होते अमूल्याला द्यायसाठी ते सुद्धा द्यायला तिकडे थांबलेले होते. आणि त्यांना हे प्लेटसुद्धा द्यायच्या होत्या. आणि त्याचबरोबर ना अमू जा, तुला गिफ्ट देते ती, तू तिथं बस ना तिथं. बॅग दिली ना मी तिची, बॅग मध्ये खाऊ, बॅग मध्ये याच्यात टाक तुझे पैसे. काढले बाई. समोसा चांगला आहे, समोसा खाल्ला घरी बनवला ना मी चांगली आहे टेस्ट. हा मग मी बनवलेला आहे ना जिलेबी समोसा. ताईनं तर एक अमूल्याच्या बड्डेला खूप मोठं सरप्राईज दिलं होतं आम्हा सगळ्यांना. म्हणजे मला माहीतसुद्धा नव्हतं की ताई येणार आहे म्हणून, पण छान वाटलं. म्हणजे छोटं बाळसुद्धा अमूल्याच्या बड्डेला आलेलं होतं आणि सगळे पाहुणे होते त्याचं स्वागत करायला. पहिल्यांदा ते मामाकडे येणार होतं आणि माझ्याकडून ना मस्त असं औक्षवण करून घेतलं, कारण तिथेसुद्धा गेली तेव्हा ताईकडे जेव्हा बाळ येणार होतं तेव्हासुद्धा माझ्याकडूनच औक्षवण झालं होतं त्याचं. आणि आमच्या घरी जेव्हा आलं ना तेव्हासुद्धा छान वाटलं. अमूल्या मांडीवर दिलं का? मी तिकडे गेली होती ना ते चला. तर मग आता बर्थडे सुद्धा माझा छान असा झालेला आहे, जसा पाहिजे होता मला तसा मस्त सेलिब्रेट झालेला आहे. आणि अमूल्याला गिफ्ट सुद्धा खूप सारे आलेले आहे. आणि मेन म्हणजे पहिल्यांदाच काय झाले, अमूल्याला ज्यांनी गिफ्ट दिलेले आहे ना त्यांनी पहिलेच ते ओपन करून टाकलेले आहे तिने. पण मी तुम्हाला सगळे गिफ्ट्स दाखवणार आहे. भरपूर सारे आलेले आहे अमूल्याला गिफ्ट. आणि काय गिफ्ट आहे ते पण तुम्ही नक्की दुसऱ्या म्हणजे ब्लॉगमध्ये तुम्ही बघू शकाल. आणि अमूल्याला जसा हवा होता तसा बड्डे झालेला आहे आणि आम्हाला जसा पाहिजे होता बस तसा. आणि भरपूर म्हणजे मी जेवढ्यांना बोलवलेलं होतं फायनली सगळे आले. 100पैकी 100% लोक आलेले होते. फक्त एक किंवा एक जण नाही आलं, म्हणजे एक लेडीज नाही आली. तर सो ठीक आहे, पण सगळे आलेले होते. मला तर खूपच आवडला होता बड्डे. आणि अमूला एवढी एक्साइटेड होती ना म्हणजे सकाळपासून की आज माझा बड्डे आहे, आज मला रागावायचं नाही, आज मला असं तसं यूट्यूब. आणि सगळ्यांना तिनं जो ड्रेस घातलेला होता सगळ्यांना तिनं सांगितलेलं होतं की हा माझा ड्रेस आहे, छान मी गोल फिरते आणि मस्त असा. तुम्हाला व्हिडिओ टाकलेलाच आहे त्याचा. तसं
कसा वाटला माझा व्हिडिओ तुम्हाला कसा आवडलेला आहे कमेंट करून नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.